आता बातमी पुण्यातून। पुण्यातील भाजप कार्यालयाच्या बाहेर भाजपच्याच निष्ठावंतांनी आंदोलन केलं। मुंबईमध्ये झालेल्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। हातामध्ये डिझेल घेऊन त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। तर भूमिका कार्यकर्त्यांनी यावेळी नेमकी काय घेतलेली आहे ती सुद्धा आपण बघूया। हिंदूंच्या विरोधात जाऊन काम करतोय, नक्षलवादी संघटनेला पैसे पुरवतो, त्याच्यानंतर शिवाजी द अंडरग्राउंड ह्या भीम मोल्ला ह्या नाटकाचा तो फायनान्सर आहे। म्हणजे शिवाजी द अंडरग्राउंड म्हणजे हिंदूंनी ते नाटक बंद पाडलंय। आमच्या भारतीय जनता पार्टीची छत्रपती शिवाजी महाराज आस्था अस्मिता आहे आणि त्यांच्या विरोधात हा असं करतो आणि याला काही नेत्यांनी प्रवेश दिला। बाकी वरिष्ठांना काही माहिती नाही हा कोण आहे काय आहे। आमच्या पक्षाची जी भूमिका असते किंवा आमच्या पक्षाचे संस्कार आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, त्यानंतर स्वतः आम्ही, अशा पद्धतीने आम्ही काम करतो। संस्कार आमच्यावरती सगळे संघाचे आहेत, परंतु हा जो माणूस आहे या माणसाला स्थानिक कोणीतरी नेलंय आणि पक्षाची आणि आमच्या लोकांची म्हणजे दुर्लक्षणा केली आहे। त्यांना सांगितलं गेलेलं नसेल की हा माणूस असा आहे, त्यांनी पक्षप्रवेश घेतलाय ठीक आहे, पण आम्ही इतकीच विनंती करेल आमच्या सर्व नेत्यांना की याचा पक्षप्रवेश थांबवावा। तर या सगळ्या संदर्भात आंदोलन स्थळावरून आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी आढावा घेतला, बघूया। आज सकाळी मुंबईत भाजप कार्यालयामध्ये पुण्यातील अनेक भाजपमध्ये प्रवेश जे आहेत ते झालेले पाहायला मिळाले। अनेकांची नावं आहेत जी धक्कादायकरीत्या आपल्याला पाहायला मिळाली। त्यामध्ये सचिन दोडके असतील किंवा इतर नेते असेल, सुरेंद्र पठारे असतील, यांचा प्रवेश झाला। परंतु जे प्रवेश होत आहेत त्या प्रवेशाला आता निष्ठावंतच्या भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जातोय। आपण पाहतोय की आपण आता पुण्यातल्या भाजप कार्यालयाबाहेर आहोत। हेच ते भाजप कार्यालय आहे, ज्या भाजप कार्यालयाच्या बाहेर काल परवा असंख्य असे इच्छुक जे आहेत ते आलेले होते आणि त्या इच्छुकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत त्या मुलाखती दिलेल्या होत्या। परंतु आता आपण पाहतोय की हे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी हातामध्ये अक्षरशः डिझेलची बाटली घेऊन आलेत आणि आत्मदहन करण्याचा इशारा जो आहे तो या कार्यकर्त्यांनी दिलाय। पक्ष कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची गर्दी जी आहे ती झालेली होती आणि आता थेट हे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्या आंदोलनाला या ठिकाणी बसलेले पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यांकडून आंदोलन केलं जात आहे। आपण अगदी पाहतोय की डिझेलची बॉटल असेल किंवा हे सगळं सामान घेऊन हे सगळे कार्यकर्ते घेऊन आलेत। यामध्ये आपण पाहतोय की स्वातंत्र्य दिनाला ज्यावेळेस अमोल देवळकर यांनी 1000 किलो मांसाहाराचं वाटप जे आहे ते केलेलं होतं त्यावेळेची ही सगळी दृश्य आहे। भाजपमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, परंतु निष्ठावंतांना डावलून अशा पद्धतीने बाहेरच्यांना प्रवेश देणं आणि ज्यांना प्रवेश देतोय आपण पक्षामध्ये त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला विरोध केलेला आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या जाणून न घेता हे प्रवेश दिल्यामुळे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते थेट भाजप कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।